रत्नागिरी शहराला 2 MLD जे पाणी मिळत होतं त्याच्यामध्ये तिप्पट वाढ झाली आणि 6.5 ते 7.5 MLD पाणी ग्रॅव्हिटीनं आता रत्नागिरी शहराला मिळणार आहे. पानवल धरणाचं अधिकृत उद्घाटन झालेलं आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या धरणाचं उद्घाटन झालेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळात शहरवासियांना पाण्याची अडचण भासणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 1965 साली पानवल धरणाचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर तब्बल 61 वर्षांनी या धरणाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आणि आता ते पूर्णत्वास गेलं आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी या धरणाचं नूतनीकरण हा केवळ रत्नागिरी शहरासाठीच नव्हे तर माझ्या राजकीय जीवनासाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत समाधानाचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया दिली. या धरणाची खासियत म्हणजे यामधून होणारा पाणी पुरवठा हा ग्रॅव्हिटीच्या सहाय्याने होतो. म्हणजे रत्नागिरी नगर परिषदेचे प्रचंड पैसे या धरणामुळे वाचणार आहेत. सध्या शीळ धरणातून शहराला पाणी आणताना नगर परिषदेला विजेवर मोठा खर्च करावा लागतो, ज्यामध्ये महिन्याला 30 लाखांपर्यंत वीज बिल येतं. या पानवल धरणामुळे निम्मी रक्कम वाचवता येणार आहे. शहराला होणारी पाणी टंचाई देखील या धरणामुळे आता जवळजवळ संपुष्टात येणार आहे असा विश्वास नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी व्यक्त केला आहे. पानवल धरणाला जमीन देणाऱ्या स्थानिकांसाठी धरण परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित केला जाईल असं पालकमंत्री उदय सामंत यांनी या वेळेला सांगितलं. जो जुना डॅम होता त्याचा लिकेजेस फार होती, त्याच्यामध्ये काही अडचणी तांत्रिक निर्माण झालेल्या होत्या. स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर तो कधी ढासळू शकतो अशा पद्धतीचे चित्र होतं. पण आज मला लोकप्रतिनिधी म्हणून समाधान आहे आणि विशेषतः मी धन्यवाद देतो ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना. मुख्यमंत्री असताना त्यांनी जो निधी उपलब्ध करून दिला स्मार्ट सिटीचा, त्याच्यामधनं हे 20 कोटी रुपयाचं काम आम्ही पूर्ण करू शकलो आणि भविष्यामध्ये रत्नागिरी शहराला 2 MLD जे पाणी मिळत होतं त्याच्यामध्ये तिप्पट वाढ झाली आणि 6.5 ते 7.5 MLD पाणी ग्रॅव्हिटीनं आता रत्नागिरी शहराला मिळणार आहे.